या काय आम्हाला केस फेमिनिझम वर बोलताय भाऊ. ए भाई, एकदाच बोललो होतो की जर तुझ्या हक्काचं बोलण्यासाठी बोलल्यामुळे जर मी फेमिनिस्ट होत असेल तर हा मी जगातला सगळ्यात मोठा फेमिनिस्ट. नकली फेमिनिस्ट काय होतं तो भाई फाड देंगे आपण भाई पुरा. नकली फेमिनिस्ट लोकांना मारून टाका भाई. फेका त्यांना रेल्वे बिल्वे खाली, त्यांना आंदोलन करायला लावा रेल्वे रोडावर, 2-3 एक्सप्रेस ठेवला, 2-3 बाजूला. आज सापडला माहिती का, पंजाब मध्ये एकदम सापडला निळ्या ड्रामात परत. मी आता स्क्रीनशॉट काढला. नकली फेमिनिस्ट आहे लय डेंजरस आहे. नवरे बिवरे मारतात त्या. नकली फेमिनिझम मधून इन्फ्लुएन्स झालेल्या बायका नवरे मारतात एवढं कन्फर्म आहे. आता हे आहे ऑफेन्सिव्ह वाटू करतं मला की कोणाच्या बापाचं बी. निळ्या ड्रामात नवरा सापडला नाही का, दरीत मारून फेकला नाही का, किती जण आत्महत्या करायला प्रवृत्त केलं नाही का एवढ्या दिवस. हा मग एक मला वाटतंय की हा चल ठीक आहे, कर्माची फळं पण असतील पुरुषांच्या, कारण काय माहिती एवढ्या दिवस बायका बी मेल्या हुंड्याच्या नावाखाली. व्हायला पाहिजे म्हणजे असं सफल झालं पाहिजे, कधी विरोधी पक्ष सत्तेत कधी सत्ता पक्ष विरोधात, असं होत राहिलं पाहिजे. पहिले नवरे बायकाला मारत होते, आता बायका नवऱ्याला मारतात. चलता रहेगा भाई, सृष्टी का नियम है, परिवर्तन संसार का नियम है दोस्त. सत्ता परिवर्तन झालं पाहिजे, परिवर्तन संसार का नियम आहे. आणि जर परिवर्तन नाही होणार तर मग फायदा काय आहे ना त्या समाजात. सिंधू संस्कृती बदलली, वेगळ्या वेगळ्या संस्कृती येत गेल्या आपल्याकडे, तसे तसं संस्कृती बदलू द्या ना, थोडासा चेंज येऊ द्या मध्ये मध्ये. आता किती दिवस बायकांनी हुंडाबळी द्यायचं, आता ठीक आहे थोडस चला या पुरीपेक्षा देह व्यापार करा नाही रे, सगळ्यांना नाही म्हणू शकत. सबको बोल ही नाही सकते भाई, बिकॉज वी हॅव फिमेल. आपल्या घरात बी बायका आहेत, आपल्या घरात बी बहिणी आहेत. आपण सगळ्यांना पोरींपेक्षा म्हणण्यापेक्षा ज्या आरोपी आहेत त्यांना पकडा. पण याच्या आधी बायका मेल्या नाहीत ना आमच्या मराठवाड्यात जाऊन बघ, प्रत्येक विहिरीतून तुला बायका रडण्याचा आवाज येईल आज, एवढ्या हुंडाबळी गेल्या मराठवाड्यात. लय बायका मेल्यात याच्या आधी, छळछावणी होती महाराष्ट्राची. मी एक सांगतो, महाराष्ट्र राज्यातली विवाह संस्था म्हणजे ना हिटलरची छळछावणी होती बायकांसाठी काही वर्ष अगोदर. थोडासा चेंज आलाय मी म्हणतो ना, सत्ता पक्षाला विरोधात बसवला, विरोधी पक्ष सत्तेत राहू द्या, चेंजेस होत राहिले पाहिजे काय, हे चेंजेस झाले पाहिजेत. कारण काय ना, म्हणजे मारू नका रे एकमेकाला, ठीक आहे इट्स फाईन, पण सध्याचं कल्चर असं आहे की वेस्टर्नला लय फॉलो करायचं, वेस्टर्न मध्ये चीट करणं लय मोठी गोष्ट आहे. हो भार्गव, भार्गव में ज्यादा चीटिंग बिटिंग बडी बात मेरे साथ तू तेरे मार झालेला. कारण आपल्या इथं ते आपल्या संस्कृतीत आपल्या सभ्यतेत बसत नाही, आपल्या सभ्यतेत बलात्कार बसतो, लव्ह मॅरेज नाही. महाराष्ट्राची आणि भारतीय संस्कृती अशी की यांच्या संस्कृतीमध्ये बलात्कार एकदम शांतपणे पचवला जाईल, लव्ह मॅरेज नाही पचवू शकत. आणि पोरींकडे बघून हे बोलण्यापेक्षा असं मी तुला सांगतो एक चिलवर्धन आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या घरातल्या मुलीचं लग्न लावताना आपण कधी विचारतो का तिला की तुझ्या मनात काय आहे, तुला कुणी आवडतंय का, तू कुणाच्या प्रेमात आहेस का. तिला बळजबरी तिच्या अंगाला हळद पासून तुम्ही पोळ्याच्या बायलाचा मळी काढल्यासारखा नाही का, तिला डायरेक्ट लग्नाच्या मंडपात उभं करता. तिचं जर तुम्हाला कळलं की कुणावर पोरावरती प्रेम आहे हे, तर दुसऱ्या दिवशी त्या पोरीचं लग्न होतं. तिच्या मनाचा, तिच्या भावनाचा, तिच्या आयुष्याचा कधी विचार केला गेलाय काय राज्यामध्ये या देशामध्ये, नाही केला गेला कधी पोरींचा विचार. आणि तिनं तिकडे दुसऱ्या पोरासंग शांतपणे खाली मान घालून, तिनं तिकडं खाली मान घालून तिकडे ती लग्न करून गेल्यानंतर इकडे त्या पोराच्या बाजूचे मग म्हणता अरे तिथं बिंकू अशी होती ती तशी होती नाही का, तिनं असं केलं त्याच्या संग त्याला धोका देऊन गेली, नाही गेली ती, तिनं ट्राय केलं तिथं, शेवटी तिला बळी चढवलं गेलं दोन्ही बाजू. आणि मग त्याच्यानंतर जर तिने आता तिची लॉयल्टी दाखवण्यासाठी जर हा मार्ग अवलंबला असेल तर तुम्ही ऑलरेडी मायबापांची चुकी याच्यामध्ये. तुमची पोरगी आज आरोपीच्या कटघऱ्यामध्ये याच्यामुळे उभी कारण तुम्ही तिला काल तुम्ही स्वतःच लेकरू समजून काही विचारलं. काल जर तुम्हाला स्वतःची लेख म्हणून जर तिच्या मनाचं तिला करू दिलं असतं ना, तर आज तिने तिच्या मनाचा हा अवघोरी निर्णय करण्यात घेतला. तुम्ही ते पोरग बरबाद केलं ज्याच्या प्रेमात ती होती, कारण त्या पोरांनी तर जीव लावलंच असेल ना काही ना काही, बरोबर. त्या पोराचं बरबाद केलं, जर त्या पोराने उद्या आत्महत्या केली तर त्याचं घर बरबाद झालं. आज तुमच्या लेकीनं एक दुसरा पोरगा मारला ज्याच्या संग तिला राहायचं नाही, त्या पोराचं कुटुंब बरबाद झालं, स्वतःच्या तुमच्या लेकीचं आयुष्य बरबाद झालं. तुम्ही 2 कुटुंब आणि 3 लोकांचं आयुष्य खतम करून टाकता फक्त तुमच्या झट भरी युगासाठी, तुमच्या कावडीची किंमत नसलेल्या जातीसाठी, तुमच्या शाट्ट कोणी विचारत नसलेल्या समाजातल्या स्टेटससाठी. तो आहे घरात विचारतील रे स्पेसिफिकली, बाकीचं काय. तो एकट्याला समाज कन्सिडर करू शकत नाही किंवा राज्य कन्सिडर करू शकत नाही, तुला एकट्याला तर कन्सिडर करू शकत नाही ना राज्य म्हणून. माझ्या घरात पण विचारतील
मला तर पूर्ण परमिशन आहे की तू काय करायचं कर भाई. तू खुश आहे आम्ही चालतं. मी एवढं प्रकार या गोष्टीवरती याच्यामुळे बोलतो कारण याचे चटके कुठं ना कुठं बसतात माणसाला. म्हणजे डायरेक्टली नाही बसलं तरी इनडायरेक्टली बसतच राहतात. कारण तुम्ही महाराष्ट्रात राहिले. तुमच्या वाट्याला जात नाही आली तर मग काय आलं? तुमच्या वाट्याला जात नाही आली तर तुमच्या वाट्याला घाट काय नाही आलं. हा महाराष्ट्र काय. इथं एक वेळ लेकीवरती झालेला बलात्कार लोक शांतपणे सहन करतील, तोंड बंद ठेवतील. पण लव्ह मॅरेज केल्यावरती तो ऑनर किलिंग होणार हे कन्फर्म. हा महाराष्ट्र. याला संताची भूमी म्हणतात, याला महापुरुषांची भूमी म्हणतात. अरे संपून टाकले हिंदी मुतले त्या सगळ्या गोष्टी. सिंपल आहे. ही गोष्ट लय सिंपल आहे. जर आपण समजून घेतली ना मेंटॅलिटी काय आहे आपल्या इथल्या लोकांची, अरे स्वतःची लेकीला काय पाहिजे हे तुम्ही विचार करत नाही, मग तुम्ही मायबाप कशाला.